कोषागार कार्यालयात एसीबीचा सापळा, तिघे रंगेहात पकडले. बुलढाणा जिल्हा कोषागार कार्यालयात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत 3 कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या पेन्शन व थकीत रक्कम मंजूर करण्यासाठी 20,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारदाराचे वडील 2022 मध्ये पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले होते. मे 2025 मध्ये त्यांच्या निधनानंतर वारसाला लाभ मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला, मात्र फाईल वारंवार अडवून ठेवण्यात येत असल्याचा आरोप होता. 26 फेब्रुवारी रोजी लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. शहानिशा करून पथकाने सापळा रचला आणि 15,000 रुपये स्वीकारताना प्रवीण मोंढे, अप्पर कोषागार अधिकारी, विनोद घट्टे व जीवन काळे, दोघे लिपिक यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारवाईमुळे शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा.